मीरा, बँका केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवत नाही तर व्याजाच्या स्वरूपात ते वाढवतात देखील. आता मी तुम्हाला बँका कशा काम करतात ना तर सरकार यावर्षी झाले का? हो. ते सगळं व्यवस्थित वाटते तुम्हाला? हो. अशी काही गोष्टी करायचं आहे का तुम्हाला? बेड वगैरे चांगले आहे का? हो. PM श्री शाळा जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेला सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम व त्यांच्या समवेत असलेल्या पथकातील प्रमुख राजेशजी कदम साहेब, गट विकास अधिकारी देवळा यांनी अचानक येऊन शाळेला भेट दिली. आम्ही शिकवणार देखील आणि त्याच्यासाठी शाळा देखील वापरणार, पैसे देखील कमी ठेवणार म्हणून मी मुलांना शिकण्यासाठी शिक्षणाधिकारी. ही शाळा गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणारी ही जिल्हा परिषदची पहिली शाळा म्हणून ठरली आहे. यापूर्वी या शाळेला देश पातळीवरील स्वच्छ शाळा व सुंदर शाळा म्हणून तत्कालीन मानव संसाधन मंत्री सन्माननीय प्रकाशजी जावडेकर साहेब यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले होते. सन्माननीय श्रीमती आशिमा मित्तल मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या समवेत श्री राजेशजी कदम, गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळा, सहाय्यक गटविकास अधिकारी भरतजी वेंदे, तालुका पालक अधिकारी श्रीमती वैशाली ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील, LFEच्या NGO स्नेहल राजगुरू पथकांसमवेत उपस्थित होते. प्राचार्य तथा गट शिक्षणाधिकारी सतीशजी बच्छाव यांनी शाळा स्तरावर दैनंदिन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. विशेष म्हणजे दैनंदिन अध्यापनाबरोबर अनेक प्रकारचे उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात येतात. व्यायाम, योगा, खेळ आणि सातत्याने सराव या शाळेमध्ये घेतला जातो असे या ठिकाणी नमूद करण्यात आले. विद्यानिकेतन देवळा या शाळेत अलीकडच्या काळात राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. वसतिगृह प्रमुख यांनी रोजच्या पाककृतीची माहिती दिली. तसेच आजच्या मेनूनुसार पोळी, भाजी, पिठले, कांदा, लिंबू, भात, लोणचे असल्याबाबत माहिती दिली. आजच्या भेटीदरम्यान सर्व पथकांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि विशेष म्हणजे समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी बनवलेला पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे स्वागत केले. उत्कृष्ट व्यवस्थापन व प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले व अशा प्रकारे दौरा आटोपून आपल्या पुढील प्रवासास त्यांनी सुरुवात केली.